Audio Jungle. Audio Jungle. 2014 नंतर जी या देशाची परिस्थिती आज बदलली, एका विचारसरणीचं सरकार इथं आलं, त्याला मनुवादी विचारसरणी आपण म्हणतात. केंद्रामध्ये आलं, काही राज्यांमध्ये आलं आणि देशाचं जे स्ट्रक्चर होतं, सामाजिक स्ट्रक्चर होतं, न्यायाचं स्ट्रक्चर होतं, समानतेचं स्ट्रक्चर होतं, ते त्यांनी उद्ध्वस्त केलं. प्रस्थापित होत नाही हे बाबासाहेब म्हणतात. हे तशासारखं आहे. नुसतं आयसोलेशन मध्ये आपल्याला एक एक गोष्ट बघता येणार नाही, तर या तिन्ही गोष्टी आपल्याला ही टोटॅलिटी मध्ये बघावं लागेल. पदोन्नती हा एक विषय झाला, परंतु अॅट्रॉसिटीचं काय आहे ज्याचा विचार आपण करतो. पदोन्नती नाकारणे हा जर अन्याय अत्याचार आहे, मुद्दाच नाही, परंतु त्या पलीकडे जाऊ. जशी आता तुमची वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे, तर वेलफेअरचे कन्सेप्ट काय आहे? वेलफेअरमध्ये एज्युकेशनल आहे, वेलफेअरमध्ये सोशल आहे, वेलफेअरमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, वेलफेअरमध्ये कल्चरल आहे, वेलफेअरमध्ये एम्प्लॉयमेंट पण आहे. त्याच्यातला एक भाग वेलफेअरमध्ये पॉवर्टी एलिव्हेशन आहे, वेलफेअरमध्ये माणसाचं सन्मानपूर्वक जगणं, ज्याला संविधानाच्या आर्टिकल 21चा आपण उल्लेख करत असतो, हे सगळं आहे वेलफेअरमध्ये. आणि पदोन्नती मधलं आरक्षण, खरं म्हणजे ह्या आरक्षणाचा कायदा राबवण्याची जबाबदारी आंबेडकर साहेब कोणाची आहे? सरकारची. कायदा ज्यांनी केला, हा कायदा विधिमंडळामध्ये पारित झाला. राईट ऑर रॉंग, त्रुटीपूर्ण असेल, काय असेल, खूप संधी देण्यात आली, सरकारने काही केलं नाही. प्रत्येक गोष्टीला सरकारमध्ये आरक्षणातून निवडून आलेले पण लोकप्रतिनिधी आहेत, सरकारमध्ये आरक्षणातून आयात झालेले अधिकारी पण आहेत, मंत्रालयामध्ये अधिकारी आहेत. नाही आहेत असं नाही आहे, पण तुम्हाला हिमतीने बोलावं लागेल ना त्या गोष्टीला. आता आपण जर म्हटलं की आपण बोलायला लागलो तर आपल्या बॉसला काय वाटेल, तर विषय संपला. तसं आता साळवे साहेब बोलत होते, त्यांचे ज्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव घेतलं, मी पण त्या अधिकाऱ्यांच्या सोबत काम केलं. स्वाधीन क्षेत्रीय बरोबर मी पण काम केलं, ते मारामध्ये होते. जगदीश पाटील सर ते आम्हाला ज्युनियर म्हणून त्यांनी काम केलं. पण बोलावं लागेल. जर आपण विचार केला की बोलण्यामुळे आम्हाला त्रास होत असेल, तर मग आपण न्याय आणि याची भाषा आपल्याला नाही करता येत. आणि सरकार जसं, पुन्हा मी भीमरावजीच्या वक्तव्याचा उल्लेख करतो की सरकार कोणाचेही असो, आणि आजच्या स्थितीत सरकार हे संविधानिक सरकार, संविधानाचं काम करणारं सरकार नाही. हे सरकार आपलं नाही. आणि जेव्हा हे सरकार आपलं नाही, मग दुसरे लोक म्हणतात आपलं सरकार स्थापन केलं पाहिजे. पण आता आपलं सरकार स्थापन कधी होईल, त्याच्यासाठी पण प्रयत्न करावे लागतील. पण सोबत मग आपण जर त्या सरकारमधले आहोत, तर आपण बाबासाहेब सांगतात त्या संविधानिक दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल, नीतिमत्तेने काम करावं लागेल. मी नागपूर जिल्हा परिषदला होतो. मी 16-17 महिनेच होतो. तसं माझ्या 29 वर्षात 21 बदल्या झाल्या. मी पण कोणाला आवडलो नाही, फरक पडत नाही, माझं काहीच नुकसान नाही झालं. तर मी संविधानाची जी प्रास्ताविका वाचन आहे, सोपं काम आहे. मी तुम्हाला 2-3 मिनिटात सांगतो आणि एक उदाहरण देऊन पण मी थांबतो. मी आमच्या लोकांना म्हटलं की आपण शाळेमध्ये राष्ट्रगीत म्हणतो, आम्ही पण म्हणत होतो लहानपणी शाळेत शिकलो तेव्हा, वंदे मातरम पण म्हणतो, प्रतिज्ञा पण म्हणतो, भारत माझा देश आहे. पण ज्या संविधानाने देशाचा राज्यकारभार चालतो असं आपण सगळीकडे सांगत असतो, त्या संविधानाची प्रास्ताविका, जी प्रास्ताविका हा संविधानाचा इंटिग्रल पार्ट आहे, त्याचं ध्येय उद्दिष्ट आहे, त्याचं आयडेंटिटी कार्ड आहे संविधानाचं, त्याचा संविधानाचा आत्मा आहे. त्याचा संविधानाचा आत्मा आहे. संविधानाचा आत्मा म्हणजे काय? संविधानाचा ध्येय उद्दिष्ट काय आहे, त्याचं आयडेंटिटी कार्ड आहे, त्याचं आयडेंटिटी कार्ड आहे, संविधानाचं. त्याचा संविधानाचा आत्मा आहे. संविधानाचा आत्मा म्हणजे काय? संविधानाचा आत्मा म्हणजे
त्या प्रास्ताविकेमध्ये देश कसा घडला पाहिजे हे दिलेलं आहे. त्या संविधानाची ताकद काय आहे देशाची हे सांगितलं आहे. नागरिकांचे अधिकार काय त्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, राष्ट्र कसं घडवायचं आणि ते कोणी घडवायचं. अनेकाला जर विचारलं की संविधान कोणाला अर्पण केलं तर लोक सांगतात सरकारला अर्पण केलं. संविधान सरकारला कधीच अर्पण नाही झालं. संविधान लोकांनी संविधान सरकार स्वतःला अर्पण केलं. आता हे आपण जरा वाचून समजून द्यावा. मी सहज विचार मी काही संविधानाचा अभ्यासच नाही. माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे. मी MSc फिजिक्स झालो आहे. तर मी प्रशासनात आल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या न्याय अन्यायाच्या बोलून सोपं असतं. हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे त्यांनी केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा मला अधिकार असेल तर मी का नाही केलं पाहिजे. माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. माझी सुरुवात नक्षलग्रस्ताच्या गडचिरोली जिल्ह्यातून झाली. 1984-85 ला रत्नाकर गायकवाड साहेब तेव्हा पहिले कलेक्टर होते. म्हणजे मी बर्देला मी मुंबईतच होतो ONGC ला. मी ONGC ची नोकरी सोडून मी डेप्टी कलेक्टर झालो. ते एवढ्यासाठी की माझे वडील असं मला म्हणाले होते की काय करायचं एवढ्या पगाराची नोकरी. काम असं केलं पाहिजे की समाजात ओळख निर्माण होईल. तर ते संविधान वाचन तो सिंपल कार्यक्रम. आम्ही शिक्षण खात्याला सांगितलं की शाळेच्या भिंतीवर प्रियांबल लिहा आणि रोज म्हणायला लागा. समजेल हळूहळू लोकांना. जे इतके वर्ष समजलं नाही ते एकदम कसं समजणार. आधी वाचा तर तुम्ही वाचाल तर वाचाल म्हणतो ना आपण, नंतर कळायला लागेल. आम्ही 2005 ला संविधान दिवस नागपुरामध्ये साजरा केला. सरकारच्या मागे लागलो. महाराष्ट्र शासनाने 2008 मध्ये संविधान दिवसचा GR काढला. मी तेव्हा समाज कल्याणला संचालक होतो. भारत सरकारने 2015 मध्ये काढला. आता देशभर संविधान दिवस साजरा होतो. संविधानाची प्रास्ताविका वाचली जाते. ते चांगली गोष्ट आहे. पण आजही आपण जर बघितलं हे वाचण्याच्या पुढे काय झालं. संविधानी काही पूजा करण्याचा नाही आहे, ग्रंथ नाही आहे. काही लोकांनी आता आपल्याकडे अशी पद्धत आहे की पवित्र म्हणायचं ना पूजा करायची. आता ते संविधान पवित्र आहे ठेवा तिकडे आणि करा हार घाला आणि करा पूजा. अरे ते वाचण्याचं आहे. संविधान म्हणजे काय. दर्जनों भाषा शेकडो विधी हजारों विधान है जो सबको जोड़कर साथ रखे वो संविधान है. आणि एका कवीने असं म्हटलं की कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, मैं तुम्हारी बेमिसाल उलझनों का मुकम्मल समाधान हूं, मैं भारत का संविधान. कभी फुर्सत कशाला. अभी फुर्सत निकाल. उद्यावर कशाला टाका. जर संविधानाने आपल्याला भारतीय म्हणून आयडेंटिटी दिलेली आहे, संविधानाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, संविधानाने आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या, स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे सगळं तत्वज्ञान फंडामेंटल राईट वगैरे सगळं आम्ही चर्चा करायची गरज नाही. हा अधिकार वापरण्याची गोष्ट आहे. मी काही संविधानाचा मोठा अभ्यासक नाही आहे. लोकांचा गैरसमज आहे की ते कार्यक्रम सुरू केला म्हणजे ते लोक म्हणतात की मी त्यांना सांगतो बाबा मला नाही कळत. मला त्याचं महत्व कळतं की ज्या संविधानाने मला आयएस अधिकारी घडवलं त्या संविधानाने शिव म्हणून मला अधिकार दिला. तो अधिकार वापरला. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या भिंतीवर लिहिलं जातं ना ते म्हटलं जातं की जे 2005च्या पूर्वी नव्हतं ते. आणि हळूहळू त्याचा प्रचार प्रसार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. सांगायचा मुद्दा असा आहे की ते आपल्याला करावं लागेल स्वतःपासून जर सुरुवात केली. आणि म्हणून शेवटचा जो मुद्दा आहे तो मी सांगेल की मी हे सगळं कार्यक्रम केल्यानंतर लोक कसे शांत बसतील. ते नागपूर आहे, तिथे संघभूमी पण आहे आणि त्यांचा संविधानाला विरोध आहे. म्हणजे संविधान निर्मितीचा पूर्ण इतिहास बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की करपात्रीजी महाराज शंकराचार्य करपात्री ते असं म्हणाले होते की या देशाचं संविधान फार सुंदर आहे, उत्कृष्ट आहे, पण याचा दोष आहे कारण ते त्या अस्पृश्याने लिहिलेलं आहे. ते आजही चालू आहे. हे तेव्हाही होतं 1950 ला पण म्हटलं गेलं, 2022 मध्ये म्हणतात.
त्याच्यामुळे मग संविधानाने सगळ्यांना नागरिक म्हणून आयडेंटिटी दिली आणि सगळ्यांना संविधानाचे सगळेच लाभार्थी आहेत देशाचे लोक. आणि हे जेव्हा सुरू झालं तर माझी तक्रार झाली भीमरावजी. आणि तक्रार काय झाली म्हणजे ते बहुजनांच्या संघटनेनेच केली तक्रार. आणि तक्रारमध्ये असं लिहिलं की हे सीओ आल्यापासून या जिल्हा परिषद मध्ये सगळे अधिकारी हे मागासवर्गीय आहे आणि यांनी जातीवाद. दुसरी तक्रार अशी केली की नावाच्या पाट्या ह्या निळ्या अक्षरात कार्यकारी अभियंत्यांनी नावाच्या पाट्या अधिकाऱ्यांच्या ज्या लिहिल्या होत्या त्यांनी असं त्याच्यामध्ये तक्रार केली की हे सीओ असल्यामुळे हे शेड्यूल कास्टचे असल्यामुळे की नावाच्या पाट्या पांढऱ्या बॅकग्राऊंडवर निळ्या अक्षरात लिहिल्या म्हणून कि आरक्षण और आरक्षण के आजू बाजू में जितना भी ये जो अत्याचार होता है ये मानसिकता की वजह से, और इस मानसिकता की वजह से ये संघर्ष भी करना बहुत ज्यादा जरूरी हो. आप जब से संविधान आया है या फिर ये पदोन्नति के आरक्षण के बारे में ही बात करते हैं, बाकी तो अगर चर्चा करने बैठे तो बहुत पूरी रात निकल जाएगी. पर ये आरक्षण के ये जो पदोन्नति का जो आरक्षण है उसकी ही बात करते हैं. वैसे पदोन्नति में जो आरक्षण है वो हमारा कोई फंडामेंटल राइट नहीं है, या आप समझिए ये कोई हमारा मूलभूत अधिकार नहीं है. इसका एक साइंस है. आर्टिकल 16 के में जब ये पहली बार ये उसका जो प्रोविजन है उसके तहत जब जैसे भीमराव अंबेडकर साहब ने कहा कि वीपी सिंह साहब ने मंडल कमीशन जब ये इंप्लीमेंट किया था, जब लाया था, तो उसका आक्रोश पूरी देश में दिखा था. अब इस आक्रोश की जरूरत क्या था? किसी के थाली में से तो कोई खा नहीं रहा था. जो हक है उसी के बारे में बात हो रही थी, बस उसी का ही इंप्लीमेंटेशन हो रहा था. पर फिर भी पूरी देश में आक्रोश था. एक नौजवान ने अपने आप को जला लिया था. ये दिल्ली की बात है. ये उस मानसिकता में से आता है. उस वक्त बैकवर्ड क्लास जो एक क्लास निकला था उसके लिए वो आरक्षण की बात थी, और शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब्स के लिए नहीं था. उसके बाद इंदिरा शाहनी की जजमेंट आई और इंदिरा शाहनी में ये कहा गया कि ये जो आरक्षण है ये सही है. पर अनुसूचित जाति और जमातियों के लिए नहीं होने की वजह से आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट हो गई और उसके वजह से आर्टिकल 16(4) के थ्रू SC ST में के लिए प्रमोशन में भी आरक्षण लाया. Am I right? अभी उसके बाद उसके इंप्लीमेंटेशन के बड़े चैलेंजेस थे. जैसे सामने साहब ने बताया, जो अंदर की बातें बताई, कि एक तो ना समझ होने की वजह से आप उसे सही तरीके से लागू नहीं कर पा रहे थे, या फिर मानसिकता की वजह से उसमें कोई ना कोई डाइवर्जन ला, उसे लागू करने में कोई ना कोई दिक्कत लगा. अभी जो सुप्रीम कोर्ट की बात हुई, और सुप्रीम कोर्ट के बारे में मैं एक जरा सा एक अलग क्या कहते हैं विचार रखता हूं कि आप शुरुआत से लेकर अब तक देखिए, सुप्रीम कोर्ट का जो ज्यादातर जजेस हैं ये बहुजन समाज से नहीं आते. हमें इतने में जरा कुछ ज्यादा जजेस दिख रहे हैं, पर शुरुआत से आप देखिए जब 70 इंदिरा शाहनी के जजमेंट्स हुए या जब कभी के जजमेंट्स हुए, तभी जो सुप्रीम कोर्ट जजेस थे ये बहुजन समाज के थे. पर फिर भी जब कभी भी आरक्षण अनुसूचित जाति जमातियों का जब ये मुद्दा सामने आया, सुप्रीम कोर्ट के फुल बेंच ने आरक्षण को बचाने के लिए या उसका जो सही इंटरप्रिटेशन है, उसका जो सही मतलब है, ये सामने लाने का काम किया है. ये क्यों हो पाया? हो सकती है उनकी मानसिकता सही है, या अगर उनकी मानसिकता सही ना हो, फिर भी बाबा साहब ने जो हमारे लिए जो संविधान में जो प्रावधान करके रखे हैं
उसके वजह से वो एक ऐसे कोने में लग गए जिसके बाहर वो जा नहीं, उनके पास कोई पर्याय नहीं बचा। उस भाषा की वजह से, उस संविधान की भाषा की वजह से सुप्रीम कोर्ट जजेस की मानसिकता हो या ना हो, हमें अपने हक की रोटी, हक की लड़ाई मिल पाई। ये क्यों हो पाया? उस संविधान की भाषा की वजह से। वो संविधान की भाषा क्यों आई? क्योंकि उस वक्त बाबा साहब ने उस विषय का पूर्ण एक स्टडी किया, उसका एनालिसिस, और फिर उसे लागू। संघर्ष तो जारी था, संगठना भी थी, पर उसका शिक्षण भी बहुत ज्यादा जरूरी है। और मेरे हिसाब से आज के ये मुद्दे के लिए शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मधला सर्वप्रथम जो शिका आहे त्याच्याकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे। क्योंकि ये जो असमंजसपना जो अभी खोबरागड़े साहब ने बताई, ये भी उससे दूर हो जाएगा। अगर मानसिकता भी गलत हो, उसे भी हम मिटा पाए। आज ये आरक्षण क्यों बंद हुआ? क्योंकि ये जो आरक्षण जो है पदोन्नति में या एम्प्लॉयमेंट में, ये एक सोशल साइंस है। इसके पीछे कुछ तर्क है, कुछ लॉजिक्स है। आप अंधाधुंध आंख बंद करके आरक्षण नहीं दे सकते, और जब देते हैं तो ये राजकारण कितना भी चाहे, फिर से एक बार सुप्रीम कोर्ट ने उसे खारिज कर दिया, जो जयश्री पाटिल वाले जजमेंट में जब मराठा आरक्षण दिया गया। क्यों दिया गया? क्योंकि उस वक्त कुछ राजनेताओं की वैसी इच्छा था। क्या वो सही था? नहीं था। ये मैं नहीं कहता, सुप्रीम कोर्ट कहता है कि वो सही नहीं था, क्योंकि वो उस सोशल साइंस में नहीं बैठता। वो जो साइंस है जिसके वजह से हम आरक्षण देते हैं, उसमें नहीं बैठता। तो आज अगर किसी चीज की बहुत ज्यादा जरूरत है तो उस साइंस को समझने की, और सुप्रीम कोर्ट ने उसके लिए कुछ हमें हिंट्स या गाइडेंस भी दिया हुआ। जैसे अभी सालवे साहब ने बताया कि वो विजय घोगरे की केस हुई जो फिर सुप्रीम कोर्ट में चली गई। उसमें नागराज की जो जजमेंट थी सुप्रीम कोर्ट, उसमें एक तर्क लगाया गया था कि आप जब आरक्षण देते हो तो उसके लिए क्वांटिफाइबल डेटा लगता है। किस चीज का क्वांटिफाइबल डेटा? आज की तारीख में हम देखते हैं कि हर चीज, हर डिपार्टमेंट, हर सेक्टर, हर सेगमेंट ये डेटा के ऊपर चल रहा है। आप सोशल मीडिया से आप कोई भी लीजिए, नए बिजनेस लीजिए, एडवर्टाइजिंग लीजिए, ये डेटा के आज की तारीख में हमारी राजनीति भी, तो प्रशांत किशोर साहब है, सब जगह घूमते फिरते हैं, वो भी उनके पास कुछ डेटा है, उसका तर्क है, वो डेटा लेके सामने जाते हैं और एक सक्सेसफुली जो कुछ भी अपनी स्ट्रैटेजी इंप्लीमेंट करते हैं। तो ये डेटा बहुत ज्यादा जरूरी होता है। इसी डेटा की जरूरत सुप्रीम कोर्ट ने एम नागराज के जजमेंट में और उसके आसपास की कुछ जजमेंट में बताई। अभी उसमें 3 मेन कैटेगरीज लगाए हैं। एक तो जब आप आरक्षण देते हो तो जो समाज को आप आरक्षण दे रहे हो वो पिछड़ा है या नहीं। दूसरी, अगर आप आरक्षण देते हो तो जिस डिपार्टमेंट में आप या काडर में आप जो आरक्षण दे रहे हो उसकी जो एफिशिएंसी है वो किसी भी तरीके से कम होगी या उसमें कोई कॉम्प्रोमाइज होगा या नहीं, इसका भी शासन को रिसर्च करना पड़ता है। ये तो में उसमें क्वांटिफाइबल डेटा इनके लिए लगता है। फिर वो कुछ दूसरी चीजें जैसे 50% के ऊपर नहीं जाना चाहिए और एक दो चीजें।
तो जब घुघरे साहब का जब जजमेंट आया तभी आणि शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांचे मी नमस्कार, मी जनार्दन मोहम्मद सुरवडेकर. सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बेस्ट SC ST VJ NT SBC एम्प्लॉय वेलफेअर असोसिएशन आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या 148व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर एल्गार 3 अंतर्गत जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. हा परिसंवाद 25 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता वनमाळीवाल दादर पश्चिम या ठिकाणी संपन्न झाला. विषय होता पदोन्नती आरक्षण बंद तरीही अन्याय का सुरू. या कार्यक्रमाचे उद्घाटक होते आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा. तसेच प्रमुख वक्ते होते ॲडव्होकेट अश्विन थूल, वरिष्ठ काउन्सिल मुंबई उच्च न्यायालय, माननीय EZ खोब्रागडे, संविधान फाउंडेशन नागपूर. या संस्थेचे अध्यक्ष महेंद्र साळवे साहेब, सरचिटणीस संजय चौधरी, खजिनदार महेंद्र बुनकर, कार्याध्यक्ष सुदेश वायफळकर, सुभाष सावंत, राजू यादव, संतोष सावंत, प्रकाश कोंडार. उपसरचिटणीस बाळासाहेब जोडगे, रोहित बेले, भीमराव कांबळे, संतोष मोरे, सुभाष मोहिते. उपाध्यक्ष दीपक भादवे, विनोद जाधव, दुर्योधन सावंत, सचिन कोळी, नरेश सकपाळे, सुभाष कांबळे, लक्ष्मण निकम, प्रकाश मोरे, राजू हेगडे, अरविंद जाधव, संभाजी मागाडे, सुभाष गायकवाड, राजू फुलपगार, शुद्धोधन वानखेडे, विकास गमरे. सचिव नित्यानंद गायकवाड, संतोष जगदने, विनायक तांबे, मिलिंद धनावडे, विजय अंकार, मिलिंद जगताप, प्रशांत मोहिते, अनिल सावंत, मधुकर ढेकळे, मिलिंद चंदनशिवे. सहसचिव जगन्नाथ काकडे, महादेव दुमाळे, दिलीप मोहिते, अजय जाधव, चंद्रकांत बल्लाळ, सतीश भिसे, चंद्रशेखर मोहिते, अरविंद यादव, रवी कांबळे, गणेश कोळी, संतोष खरात, विजय कदम आणि इतर सहकारी सदस्य आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते. धन्यवाद.